लातूरमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आला। सीबीआयचं पथक आज लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालं। पथकानं काही वेळ पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याशी सविस्तर चर्चा केली। तपासाच्या अनुषंगानं महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत तसंच स्थानिक पोलिसांकडील माहितीची देवाणघेवाण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। याचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतलाय, पाहूया। लातूर नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाला मोठा प्रमाणात वेग मिळालेला आहे। सीबीआयचं पथक आज लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांना भेटण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आलं होतं। पथक बराच वेळ या ठिकाणी होतं। त्यांनी या दोन अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। तपासाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या कागदपत्राबाबत तसेच स्थानिक पोलिसांकडील माहितीची देवाणघेवाण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गेल्या काही दिवसापासून सीबीआयकडून लातूर आणि परिसरातील डॉक्टर, विद्यार्थी, संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। ज्या पद्धतीनं या भागातील डॉक्टर्स असतील, त्यानंतर कोचिंग क्लासेस आणि त्यांनी ज्यांना पेपर विकलेले आहेत असे जे नेटवर्क दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे ते तपासात सीबीआयच्या येतं आहे आणि त्याबद्दलच स्थानिक लोकांबाबतची काही माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सीबीआयचं पथक लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालं होतं। तिथे जवळपास अर्धा तास चर्चा झाली आणि त्या चर्चेतून तपासाची पुढची दिशा स्पष्ट होताना दिसते। सीबीआय हळूहळू तपासाचा वेग वाढवते आणि जे नेटवर्क आहे ते नेटवर्क उघड करण्यासाठी तपास त्यांचा त्याच पद्धतीनं सुरू आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।